अरे रवी. हा मम्मी काय म्हणतो? अरे ना म्हटलं आज तो काही आहे का काही अर्जंट मीटिंग गिटिंग काही कुठे क्लायंटच्या घरी जा लागते का तुले? नाही नसेल तर म्हटलं बाईच्या घरी जातं काय? काहून काय झालं कायसाठी? नाही नाही काही नाही झालं ते आता बाबूचे जावळे काढायचं आहे की नाही तर मंदाला येऊन राहिली तर म्हटलं मग इले घेऊन ये सुनंदाला जसं आता लागतात ना जावळे काढायला. मग पोट्या 2 दिवस पहिले आल्या तर करू सुरू लागायचे कामात येतात. ती जावळे काढून घेऊन बघू आता पाण्या पावसाळ्याचं तसं आता झालं तर मोहिनी जाऊ शकते कुठे. नाही तर मोहिनीच्या थांबत असं तिचे शिजर झाल्या 2 ती दगदग होईन म्हणून जावळे काढणं महत्वाचं राहते बाबू. आपल्या कुलदेवतीला जाऊ जावळे काढू रोट करू म्हटलं मग पुरीला घेऊन ये. आता मंदा तर तिच्या सोयीनं येते का परी पण इले घ्यायला जाय म्हटलं फालतू मग लेकरायला घेऊन इले एसटीने येणं हे. बरं मग का त्या फोन केला का? आज सांगितलं का तिले येतो म्हणून? नाही मी तिला सांगलं नाही अजून. मी तिला सांगलं फक्त मी दोघांपैकी कोणाला एकाला पाठवीन पण आजच पाठवीन कसं काय पाठवीन असं नाही सांगलं. मॅडम तुमचं रिकाम पण काही आहे का आहे तिला सांगून ठेवीन अजून तो रिकाम पण आहे नाही आहे तो श्याम म्हणे मारी काम पण नाही म्हणे म्हणून तुला विचारून राहिली. मग तू जाशील तर मी तिला फोन लावून देतो. बरं बरं नाही राहू दे मी लावतो तिला. माझं झालं की फोन नाही तुला सामान गिमान भरून ठेवला की नाही लेकरं तिकडे येतील तर बरं लावून दे. संध्याकाळी येत आहे येईन म्हणा तल्या करून मी संध्याकाळी तिच्या घरी खेळायला जाशील लेकरं तिला घेऊन खेळायला सांग बरं तू का तिचं घर का गाव का जवळ आहे काय? आज काही काम आहे का तुला? आज काय काम आटप सकाळी जाय शांततेने सकून लेकरू ना दुपारी जशी घेऊन ये संध्याकाळचं हो पाणी सुट्टी येते तर. नाही उद्या नाही उद्या मला मिटिंग आहे. आज जातो ना मी जातो 1 वाजता जातो का पुरी 1 वाजता निघतो मी तरी मी 3 वाजता तिच्या घरी पोहोचतो आणि चहा पाणी घेतलं की मग बस येतो आम्ही 6-7 वाजे लोक टेन्शन नको घेतो. सांग तिले म्हणा 3 वाजे लोक येते म्हणा. हो सांग दे बरं ते काय म्हणते काय नाही तर मला सांगतो नाही तिनं नाही म्हणे मी चालला जाईन. हो ती काय म्हणते तुम्ही सांगतोच ना. अरे ती येतेच ना झालं ना बोलणं. ती नाही घरी विचारलं तिच्या फक्त ते कसं तू जाशील गेलाय म्हणून येतो नाही तर म्हणे एसटीने येतो म्हटलं राहू दे एसटीने पैसे येतं लेकरायला त्याच्यापेक्षा येते म्हटलं भाऊ. तिनं जर काही म्हणलं तर सांगते का बरं मी तुला? तेच म्हणतो बरं येतो मी. बरं झालं हा जातो म्हणते नाही तर फालतू पुरी लेकरं बकरं उली लेकरं घेऊन थैली ते बॅगाही तोशा राहतात माय जसे की लग्नाला येतात 2 दिवसासाठी जरी आल्या तरी मोठ्या बॅगा भरू आणतात. काय नाही इकून तसे घेऊन जातात कपडे घालत नाहीत ना काही नाही सारा गठ्ठा घेऊन येते गठ्ठा घेऊन जाते. तिच्या ते बॅगा ती एसटीत काही येत होती लेकरायला घेऊन. बरं झालं हा जाते टेन्शन नाही त्याच्या बाबाला म्हण लागलं असतं मला तेले सुचत नाही आता आणि इवाय माणसा सजरी लागत नाही. पोरं सोरं कसे जातात भरकन घेऊन येतात तेही पाहुण्याच्या डोक्याला टेन्शन नाही. हे गेले की मग तेही फालतू इवा येऊन राहिले या दिन जाजू रे बाबू. हो मी जातो तू तिला फोन लावून दे 3 वाजता येतो मग सांग 3 वाजता. हो हो हो. मम्मी गेले का हे? हो बाई आताच गेला कोण? त्याला म्हटलं ना पिशवीन्या भाजीला काहीच नाही येत आहे तर भाजीपाला आणजा म्हटलं काही घेतली नाही पिशवी काही नाही इथंच पडू दिली. तो आणत नव्हता सुगंधाच्या घरी जाते तो तिला आणायले तर तिकडून येताना कुठे म्हणते भाजीपाला घेत बशीन गाडी उभी करू दे लेकरं मग सुचू देत नाही गाडी उभी केली की हे घेऊन दे मामा ते घेऊन दे मामा करतात. बसला काय परवा आणि नाही तर मग बाबाला सांग जा ते आणतात नाहीतरी घरीच आहेत जा म्हणा भाजीपाला घेऊन या म्हणा हिंडत असं राहतात फॅक्टरीत जाऊ दे इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे त्याच्यापेक्षा भाजीपाला आणा म्हणा जा. पप्पाला सांगू का मग? हो सांग काही घोरणी आणतात ते सांग. मम्मी मग थोडंसं किराण्यातली होतं किराणा सरलाय का हो आता तर आणला तर माय झालं का महिना म्हणजे काही काही संपलं काही काही आहे असं झालं. पोहे सगळे संपले म्हणून तर सकाळी नाश्त्याला पोहेच नव्हते तर लगे तेलही संपलं माय तेलही लागलो या महिन्याने. बरं मग तेल येतात सध्यापुरतं आणायला लावता मग मीच सांगतो तेल सध्यापुरतं आणायला लावता आपच मग श्याम किराणा घेऊन ये त्याच्याने एवढ्याला किराणाच्या थैल्याने आणल्या जात पडतील गिरतील कुठे बसा लागेल श्यामला सांगा लागेल माझ्या रवी तर गॅस कामातच नाही सकाळी येतो काय का त्याची मीटिंग आहे म्हणते माय बाई मग तात्पुरतं काय आहे सरलं तेच एका चिठ्ठीवर लिहून दे मी सांगतो तेले आपच अर्धा किलो 1 किलो घेऊन या म्हणतो आणतात मग पोरं किराणा. हो चालते. रश्मी म्हटलं बाई संध्याकाळी सुनंदा येते. हो ना मम्मी हो म्हटलं जावडे गिवडे काढून घेऊ पुट्टे आहेत मग हे की नाही मग त्या किराण्यात मोठा किराणा येतेच नाही तरी. नाही मम्मी तो किराणा वेगळा हा घरचा किराणा आधी आणायला जा कारण कसं मग कोणी येणं जाणं घरी किराणा असला सामान नसलं की मग सुचत नाही काही करायला. घरी सगळं असलं की मग पटकन काही केल्या जाते. आता कार्यक्रमाचा किराणा म्हटलं म्हणजे तो काय लवकर थोडी येणार आहे आपल्या पहिले आणायला जा शांतताला सांग ना नाहीतर हे कोणते किराणा आणतात एक आणतात एक सोडून देतात दादा सगळं आणतात. काय बोर होते बहिणीरा सगळेजण होते तर किती गमत जाय. आता तू सगळे चालले गेले श्रावणी तिच्या शाळेत जाते ते चालत होते त्याच्या ड्युटीवर मीच राहते एकटी काम तिकडे घरी काय गमत ते पहिलेच बोर होऊन राहिलो. चल फोनच लावतो तू पहिले नाही तर काय करू काय मी घरी गेल्यावर तिचे भोवती धंदा पडला अशी ना किती म्हटलं तरी आता जरा बंद घर 15 दिवस तर खराब होतेच. पाहुण्याची काय माहित तब्येत काय कशी काय वातावरणात बदल झाला पाण्यात बदल झाला तर काय माहित त्रास झाला का त्याला घरी गेला तर काल केलं तर काही तर नाही सांगितलं. आज डबल लावतो फोन झोपलीशील का नाही तर जाऊ दे झोपलीशील नाही तर दुपारची मी फोन लावीन लावतोच नाही तर झोपलीशील आपच उठते मला इकडे बोर होऊन राहिलो. जाऊ दे नाही तर वहिनीलेच लावतो
नाही माय वहिनी तर तिची एकापेक्षा कामात असेल, तिची तर आता धूम चालू असेल. घरी गेल्यावर ते गळलं म्हणते व कोणती वसरी गळली कुठारी बोला झालं काय व भाऊच्या भोवती वहिनीच्या भोवती लयच भर आहे बाई. आता काय जाऊ दे तिला कामात कुठे हे करू, ते गाडी गिडी लावत असते तर तिचं धूम मशीन माय आलू पंख्याची. काय हो सारे जण कामात आहेत, मीच एक रिकामी हवी. ही मंदा अशीच रिकामी, पण जाऊ दे तिला फोन लावून कायच फायदा आहे. कोणती ढंगाची बोलते ते, फोन लावून डोकं दुखवल्यापेक्षा तर टीव्ही पाहायला पुरते. ते टीव्हीतले नाटक ऐकायला पुरतात. नाहीतरी मंदा आमची नाटकच करते. त्याची नाटक पाहिल्यापेक्षा मंदा तर त्याच्याकडे टीव्हीतले नाटकं पाहायला पुरतात. जाऊ दे सोड, पिक्चर कोणालाच फोन नाही लावत, टीव्हीच लावतो. त्या टीव्हीतही काही लागत नाही, निरा बोर होते. काय बाई आले सगळे जण, किती गमत जात जाय, कसा दिवस जाय समजेही नाही. निरा गप्पा गोष्टी तर काय खाया प्यायचा दिवस जाय. आणि कुठे जर गेलं तर मग तर बापा बोलाच लागे नाही, माहिती नाही पडले बाई कसे 15 दिवस गेले कसे नाही. काय हो बत्ताच आले बत्ताच गेले बाई सगळे जण. रिमोट कुठे ठेवलाय काय माहित बाई टीव्हीचं. फोन आला. हा बाई बाईचाच फोन आहे. हा हॅलो बोलू तू बाई. का व काय करू राहिली ती निजली होती का? नाही हो बाई काही निजली नव्हती, काही झोपेनी लागून राहिली काही गमती नाही. मी तुला फोनच लावून राहिली, पण मला काय वाटलं तूच निजली अशी, म्हटलं गड्या नाही तर काय करू राहिली अशी. आता गेली टीव्ही पाहायला, फोन हातात घेतला आणि ठेवला. म्हटलं वहिनी लावतो तर म्हटलं जाऊ दे, तिच्याही होती कामाचा धूम मशीन तिला नाही लावला. मग आणि चालली ती टीव्ही पाहायला. आता काहीच नाही, एकटी जाऊ घरी. श्रावणी गेली शाळेत, ते गेले त्याच्या ऑफिसात, मी जा. आज काही काम नाही पुरले, काही नाही बातच झालं. काही गमून नंतर राहिलं. बोल ना सांग काय चालू त्याला. का पाहुणेला काही त्रास झाला का होतून गेल्यावर? हा नाही ते खोकला आला, त्याला खोकला हमेशाच येते. सर्दीन खोकला ते पाण्या गिन्यात बदल झाला की त्याचं जसं पोटही बिघडते आणि घसाही बसते. काही नाही बाकी चांगला आहे, काही त्रास गिरास नाही झाला. हो का पाय मग त्याच्यासाठी की दवाखान्यात पाठवा लागत होतं. ते पाण्यात बदल झाला की होते, वातावरणात बदल पाण्यात बदल, हिंडणं फिरणं बाहेरचं खाणं काही ना काही आंबटची बट्टी खाण्यात येते, ती सण नाही होते. बाबाला केलता का फोन? काल केलता फोन असं काऊनच लावता, म्हणजे मुरलीला फोन लावता. ते आमचं का बी होतं एकाच इकरी, त्याला यानं बी घेतलं नाही घेतलं त्याला सांगतो. साजरं सोयाबीनचं बी ठेवलं होतं त्यानं, तर मग ना मुरलीला फोन लावता तर बोलली बाबा सांग चांगला आहे बाबाचं बी, त्याला काही त्रास नाही झाला. ते त्या भाऊची वस्त्री गईली वा, ते गाय बनतात की नाही, ते त्यातनं कुटार होतं ते बी ओलं झालं. मग त्याला भाऊ घालून राहिलं, हे बाय पाय सुचून देऊन राहिलं, तर ते त्याच धुमीदात ते. हो ना माही फोन लावता काल तर सांगत जाय वहिनी, ते कुटार ओलं झालं म्हणे, ते वस्त्री गईली. आता पाणी आलं हवा पाण्यानं, ते तीन घसरला काही त्याच्यानं गईल होते. तसे ते जुने झाले ना आता गाईच्या ना ते पाहिजेच. पाण्या पावसाची गाईली अंदर बांधले तसे रातचं बांधले. त्याला म्हटलं टीम फिरून घेजो. हो पद्धतशीर टाकून घे म्हणा टीम डबल. असं बाकी आलते का सुना गिना भेटीले गायले? मम्मी तू तर म्हणत होती मामा आपल्याला घ्यायला, तुम्ही कधी येते? हो येते ना, दुपारी येते मामा. 3-3:30 वाजता येईल. तू झोप जा, एक झोप काढ, झोप झाली की बरं वाटते मग तुला. जा मग नाही मग तू गाडीत झोपतो ताल करतो मग. जाय मग आता झोपून घे. दादाला आवर म्हणा ते सगळं, त्याचे पुस्तक भरलं होते ते सगळं. तिकडून आल्यावर शाळाच आहे म्हणा. कवर लावून राहिला ना दादा, बाबा त्याचे पुस्तकाला कवर लावून देऊन राहिले. हा बरं चालेल पुस्तक लावून घे ना बाई, मग तिकडून आले की टेन्शन नाही. मग हा पुस्तकाला कवर लावा, तुमचे पेन पेन्सिल कंपास सगळं तयार करून दप्तरात भरून ठेवा. हा तिकडून आलं की टेन्शन नाही, उठलं की चाललं शाळेत. आता तिकडून आले की आपली शाळाच उघडते बाई. हा मम्मी माझ्या बुक्सला लावून झाले. आता पप्पा दादाच्या बुक्सला लावून राहिले. माझं तर मी सगळं पॅक केलं. 2 पेन्सिल पण घेतले, इरेजर घेतलं, शॉर्पनर घेतलं, स्केल घेतली आणि एक पेन पण घेऊन घेतला दादाच्या याच्यातला. माझा कंपास न्यू वाल्या कंपास मध्ये सगळं भरून माझ्या स्कूल बॅग मध्ये सगळं भरून ठेवून दिलं. हा बरं केलं, छान छान गुड गर्ल. हा जा मग आता झोपा आता, मग मामा येते मग आपण जाऊ. बॅगेतलं सामान काढायचं नाही. नाही माझी डॉल घेतली ना तू, मी ती खुशीला देणार आहे बरं. ती माझी छोटी बहीण आहे ना, मग मी तिला देणार आहे ती माझी डॉल. आता नाहीतर मी खेळत नाही ना, मी स्कूल मध्ये जाणार ना, तर मग मी खुशीला देऊन देते ती खेळायला. खुशी खेळत देईल डॉल सोबत. हो ना मम्मी? हो खुशी तुलाच खेळते डॉल सोबत. बरं देजो तिले. घेतली मी. आता फक्त बॅग मधलं काढू नको बाई काही. हा घरी राहिलं ना तर घरीच राहून जाईन मग. अरे म्हटलं सुनंदा, ते स्टॅपलरचे पिन आहेत का अजून? पॅक आणलेला आहे ना, त्याला विचारा ना, त्यालाच माहित आहे. सार्थक स्टॅपलरचे पिन पॅक होते ना रे, ते दे ना. ते पॅक तर झालं. ओय बाई ते एवढं मोठं पॅक कसं काय झालं? अशा किती पिन लावल्या पुस्तकाले? हिचे काय 4-5 पुस्तक होते. मी चालली झोपायला. बापरे मम्मीला तर माहिती झालं मी स्टॅपलरचे पिन गंमत टुचुक करून खेळत राहिली आणि ती पिना खाली पडत राहिल्या तर मम्मी मला ओरडे. त्यापेक्षा मी झोपूनच राहते.
पाय ना तिनं मग टॅपलरच्या पिण्या जलतेल मारल्या ना. हो का ग छबी, मी झोपली, छबी झोपली. दुसरं असेल तर ते, नाही तर मग जाऊ ते 2-3 पुस्तकं राहिले त्याचे. आता मग मी लावून घेईन, मारून आणि टॅपलर गेलो की आणि ते पिना आणि मग लावून देईन. तसंच कर लागेल मग आता. आता रवी येते म्हटलं 3-3:30 वाजे लोक. हा ना तुम्ही घरीच? हो आता कुठे नाही जात मी, घरीच. बरं 4-5 दिवसांनी येसान का? हो. कार्यक्रम झाला की आता कार्यक्रमाला तुम्हाला याच लागेल ना. हो येईल ना. हो बाबू सार्थक, हे बाय हे असंच राहू दे. मी गेलो बाहेर की स्टॅपलरचे पिना घेऊन ये ना, मग मी लावून देईन. हा तुझे जे जे लावलं की नाही ते तू उचलून ठेवून दे. हे राहिलं तो हे 3च पुस्तकं राहिलं ना, राहू दे हे असेच राहू दे. मग मी लिहिले स्टॅपलरचे पिना लावून देईन. हा जय भर तू सामान आता, तू मामा येईन तुला मग जसंच पसरा पडेल रे ना, आरपीन तुला कुठी. हा सगळं भरून ठेव त्या दप्तरात. मग आजी झाडझुडीत नी इकडे तिकडे कुकडे टाकीन तर मग अजून तिकून आल्यावर तुला दिसणार नाही. तुला उचलून ठेव तू सगळं.